दैनिक ऐक्य सातारा. मेडिको सोशल. लेखन आणि वाचन डॉक्टर जगदीश हिरेमठ. जेलसी, मत्सर ही जी जळजळ ही झळ पोचवणारच. असूया, मत्सर, जेलसी म्हणजे काय हे काही गुगलनी आपल्याला सांगायची गरज नाही. आपल्या श्वासा इतकी ही भावना खरी वाटते, कारण आपण बहुतेक ती बऱ्याचदा जगतच असतो. अगदी हिचं वजन चांगलं कमी झालंय असं सहज म्हटलेल्या फॅक्च्युअल वाक्यानेही मत्सराची तिडीक कोणामध्ये जाऊ शकते. मग आपल्या समवयस्क सहकार्याची अचानक झालेली भरभराट तर होरपळून टाकणार नाही तर काय. जेलसी अँड एन्व्ही हे इंग्लिशमधले शब्द वरवर समानार्थी वाटतात. मत्सर आणि हेवा हे त्याच्या जवळचे मराठी शब्द. पण एकामध्ये भावना चांगली आहे, एन्व्हीमध्ये चांगली भावना आहे, कदाचित हेवामध्ये चांगली आहे, पण एकामध्ये जळकट असं अभिप्रेत आहे. एखाद्याकडची कला, गाडी, पैसा आपल्याला हवं वाटणं हा हेवा आहे, एन्व्ही आहे. पण त्याच्याकडच्या त्या पोझिशन्समुळे आपल्या सौनी त्याचं कौतुक केलं की काटा क्षणात हेवा वाटण्यावरून जळजळीत मत्सरावर जातो. त्यात असुरक्षिततेची भावना येते. आपण काही गमावून बसू ही फिलिंग येते. आमचे हे माधुरी दीक्षितचे फॅन आहेत हे एन्व्ही वाक्य आहे. पण तेच शेजारी कोणीतरी नवीन राहायला आलं हे मी सांगितलं की जेलसी सुरू झाली. अशी मत्सराची जाणीव झाली की मेंदूमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढतं असं संशोधन आहे. खरं तर टेस्टोस्टेरॉन हा पुरुषाचा हॉर्मोन आहे. हे मत्सरामुळे रागवणं आणि व्यक्त होणं हे पुरुषांमध्ये जास्त असू शकतं. प्रत्यक्षामध्ये स्त्रियांच्या बाबतीत मत्सरामुळे काय घडतं हे आपापल्या अनुभवाने आपापलं ठरवावं. असं म्हणतात की आईकडून आपल्याला आलेल्या मातृत्वाला, वात्सल्याला, उभेला धक्का लागण्याची भावना ही मत्सर असते आणि ती अगदी नैसर्गिक असते. आणि ती सर्व सस्तन प्राण्यांमध्ये म्हणजे मॅमल्समध्ये असते. पण त्याचे पुढे अपभ्रंश होत गेले आणि त्याची जागा जेलसीनी घेतली. आणि या जेलसीमुळे मानवाची क्वालिटी ऑफ लाईफ खराब होती. शेक्सपियर साहेबांनी जेव्हा नाटकं लिहिली त्यावेळी त्यांना वुमन दाय नेम इज जेलसी किंवा फ्रेल्टी असं लिहून टाळ्या मिळवल्या. तसं टाळ्यांनी शिट्ट्या मिळवण्याचा जमानाच तो होता. गर्ट्रूद या आपल्या आईनं नवरा मेल्यानंतर पटकन लग्न केल्याबद्दल तिचा मुलगा हेमलेट म्हणतो, अगं आई म्हणजे वुमन, तुझं चारित्र्य ढिलं आहे, मे फ्रेल आहे. पण या फ्रेलचं पुढे जेलस झालं आणि त्यानं वुमन असं आईला लावलेलं संबोधन समस्त स्त्री जातीवरती लादलं गेलं. वुमन दाय नेम इज जेलसी. खरं तर पुरुषांची जे वृत्ती तर विचारूच नका. कोणी दुसऱ्यानं पार्टीमध्ये गाणं छान म्हटलं तर त्याचा हेवा असतो, मग त्याचं कौतुक वगैरे केला जातो. पण त्या गाण्याचं 4 जणात जास्त कौतुक झालं की भले भले महापुरुष जळून काळे ठिक्कर झालेले दिसून येतात. बऱ्याचदा 2 व्यक्तीमध्ये झालेली शाब्दिक चकमक, नळावरची भांडणं, एकमेकांवर उडलेले ताशेरे, राग आणि दोष देणं, शाप देणं, अनुल्लेखाने मारणं ही सगळी बाह्य लक्षणं अंदरुनी मत्सराची असू शकतात. अशा कुरबुरींचं तटस्थपणे विश्लेषण केलं तर तळाला चिकटलेली जेलसी दिसते. स्त्री बॉस म्हणजे स्त्री कर्मचाऱ्यांवरती जास्त रुष्ट असतात, त्यांना जास्त टोकतात. अंदरुनी असुरक्षितता, मत्सर, अहंभाव, ऍक्शन असा हा सिनेमा चालतो. समजायला सोपं आहे की लहानपणापासून आपल्याला तुलना किंवा कंपॅरिझनवरती वाढवलं जातं. त्याचे मार्क्स किती आहेत बघ, ती किती शिस्तीत राहते बघ, शेजाऱ्याकडे 4 वर्षातच मारुती आली. हळूहळू हे कंपेअरिंग आणि त्यातून येणारा मत्सर आपला स्वभाव होऊन जातो. वडील मुलाला म्हणतात, तो विराट कोहली बघ, तुझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, करोडो कमावतो. मुलगा म्हणतो, बाबा तो तुमच्यापेक्षा 33 वर्षांनी लहान आहे. जर मत्सर हा एवढा वाईट असेल तर त्या विंचवावरती उतारा आपण शोधलाच पाहिजे. परत एकदा आत्मपरीक्षण, जागरूकता वगैरे कंटाळवाणे जड शब्द मनात येतात.
पहिलं म्हणजे मला आत्ता जे होतं आहे, माझं डोकं गरम झालंय, मला घाम येतोय, हे जळफळाटामुळे आहे हे मान्य करावे. ॲक्सेप्ट इट इज बिकॉज ऑफ जेलस. हे सगळं जर आपल्या नकळत व्यक्त झालं ना तर गोंधळ होतो. मला जर हे असं होत आहे तर ते कशामुळे झालं असा विचार केला तर खोलवर चिकटलेले काळे मत्सराचे कण दिसतात. ते मत्सर होण्याचं कारण खरंच शोधलं तर काहीही कारण नसताना असं जाणवेल किंवा कारण सापडेल. अगदीच संन्यासी होता आलं नाही ना तरी आपल्या अशा व्यक्त होण्यानी आपल्याला आणि इतरांना आणि नातेसंबंधांना धक्का पोचणार नाही ना याची खबरदारी तरी घेता येईल. तर मंडळी, जेलसी आपल्याला उपजतच असते. त्याचा तुलनात्मक वापर करायचा आणि एन्व्ही किंवा हेवा वाटण्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं का स्वतःला आणि इतरांना त्याच्यात होरपळायचं हे आपणच ठरवावं.